नमस्कार. स्मिता मनोज पाध्ये साहित्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत. आज खूप दिवसांनी एक पुस्तक वाचून झालं आहे आणि त्या पुस्तकाचा अभिप्राय आणि माझं त्यावरील मत नेहमीप्रमाणे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या अगदी जवळच्या तुम्ही गुरु म्हणू शकता किंवा माझी ताई म्हणू शकता किंवा माझी जवळची मैत्रीण म्हणू शकता. लेखिका, कवयित्री आणि बऱ्याच ठिकाणी त्या अ, परीक्षार्थी म्हणून पण जातात आणि खूप कलागुण संपन्न, खूप शिकलेल्या अशा आमच्या आणि नाटकामध्ये सुद्धा त्यांचा खूप हातभार असतो. त्या बऱ्याच ठिकाणी नाटकाचं परीक्षण करून तिथे त्यांनी बक्षिसं दिलेली आहेत. शिवाय स्वतः त्या इतकं लिहितात, कविता करतात, लेखन करतात. त्या ताईंचं नाव आहे विद्या निकम. तर त्यांचं हे पहिलं पुस्तकाचं नाव आहे अस्वस्थ मनाचे पडघम. तर हे पुस्तक खरोखर मला व्यक्तिशः खूप आवडलं आहे, कारण का ह्या पुस्तकामध्ये इतकी छान सोपी सरळ भाषा आहे की खरंच म्हणजे साधी सोपी सरळ भाषा असली तरी तो मुद्दा सर्वांना इतका छान समजतो वाचतानाच की आपल्यासमोर ते चित्र उभं राहतं. तर विद्या निकम ताईंनी आपल्या आयुष्यातील काही जे खरेखुरे घडलेले अनुभव आहेत या पुस्तकामध्ये सादर केलेले आहेत वेगवेगळ्या विषयाअंतर्गत. त्या पुस्तकातला मनोगत आणि त्यांनी दिलेले अभिप्राय त्यांच्या गुरुजनांनी आणि त्यांच्या माणसांनी जे दिलेले ते फार छान आहेत. त्यांच्याविषयी त्यांनी खूपच छान लिहिलेलं आहे आणि मी त्यांना व्यक्तिशः ओळखते, त्यामुळे मलाही त्यांनी लिहिलेले अभिप्राय आणि मनोगत हे खूप पटतात. तर पुस्तकाच्या शेवटी पुस्तकाचं हे जरा मी पटकन वाचून दाखवते की अष्टगंध प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. अस्वस्थ मनाचे पडघम हे पुस्तक म्हणजे एक कोलाज आहे असं मला वाटतं. प्रतिभेचा तिसरा डोळा लाभलेली ही लेखिका तिच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे, स्वतःला आलेल्या अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण करून या ललित गद्य लेखनातून व्यक्त झाली आहे. साधी, सरळ, सोपी अशी लेखनशैली असल्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या मनाची नक्कीच पकड घेईल. पुस्तकातील लेखांमध्ये अनेक माणसं, त्या माणसांशी जुळलेले नातेसंबंध, प्रवासात भेटलेल्या माणसांच्या जाणीवा, त्यांच्या भावभावना, स्वतःला आलेले कडूगोड अनुभव, समाजातील घडणाऱ्या घटनांनी मनात उमटणारे पडसाद, समाजातील वास्तव या साऱ्यांचा समावेश पुस्तकात आहे. लेखिकेच्या अंतर्मनात उमटलेल्या पडसादांचा टिपलेला पोहोचलेला स्वर असंख्य जाणीवांनी अस्वस्थ होऊन मेंदूमध्ये सतत घणाणणारे पडघम या पुस्तकातून लेखिकेने मांडले आहेत. साऱ्या अनुभवांचे कोलाज या गद्य ललित लेखनात सामावलेले आहे. आयुष्यात प्रत्यक्ष जगलेले, भोगलेले अनेक अनुभव जेव्हा शब्दात मांडले जातात तेव्हा नकळत हे सर्व वाचणारी व्यक्तीही या लेखनात स्वतःला पाहू लागते. त्यात स्वतःचं प्रतिबिंब डोकावून अनुभवू लागते. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं मला वाटतं. विद्याच्या या सुंदर कलाकृतीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे अच्युत गोडबोले म्हणून त्यांनी हे त्यांचं मनोगत लिहिलेलं आहे आणि मी स्वतः अनुभवलेलं माझा अनुभवसुद्धा असाच आहे की पुस्तक खरंच खूप छान आहे. तुम्हाला हे पुस्तक बुक स्टॉलमध्ये नक्कीच मिळेल आणि तुम्ही नक्की वाचा. आता ह्या पुस्तकामध्ये त्यांनी जे विषय दिलेले आहेत वेगवेगळे, तर साधारण 27 का 28 विषय आहे. त्यातील मला स्वतःला आवडलेलं म्हणजे आईची नवमी. आईची नवमी हा विषय खरंच इतका सुंदर, मनाला अगदी चिकटून जाणारा आहे. कारण प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक माणसाला आई ही फार जवळची असते. त्याचप्रमाणे हे उषक काल किंवा रडायचं नाही लढायचं, कालाय तस्मै तस्मै नमः आणि शॉपिंग मॉल, आठवणीतील शाळा, अशा काही इतकं गोड विषय घेऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खरा अनुभव इथे मांडलेला आहे. आणि एक
या पुस्तकातली गोष्ट मला अजून आवडली ती म्हणजे अशी की तुम्ही पुस्तकातील कुठलाही पान काढा किंवा कुठलाही विषय काढा. साधारण 27-28 विषय इथे दिलेले आहेत. त्या विषयांपैकी तुम्ही कुठलेही विषय काढा, तुम्ही वाचायला घ्या. त्यासाठी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून किंवा पुस्तक वाचायची गरज नाही आहे. तर पुस्तक तुमच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरेल. कारण कुठे ना कुठे आपण स्वतःला त्यांच्या गोष्टीबरोबर स्वतःलासुद्धा लिंक करतो आणि आपल्या आयुष्यातसुद्धा कमी जास्त प्रमाणात ह्या गोष्टीही घडत असतात. कारण आयुष्य आहे, माणूस आहे म्हटल्यावर काही गोष्टी फार समप्रमाणात घडत असतात. तर त्याचा अनुभव एकवटून ते पुस्तकी रूपी सगळ्यांसमोर आणणं हा जो विचार विद्याताईंनी केला आणि त्या विचाराने हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण ह्याचा खरंच सर्वसामान्य माणसाला आणि वाचन करणाऱ्यांना खूप उपयोगच आहे. आणि बरेच याच्यामध्ये विषय आहे. युथेनेशिया या विषयावर सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. ईदन मम, एक्झिट हाऊस, आवाज की दुनिया. आणि ह्या स्वतः इतक्या कलागुण संपन्न आहेत. त्या गातात, हार्मोनियमसुद्धा वाजतात. त्याचे काही अनुभव त्यांनी याच्यात घातलेले आहेत. थोडक्यात त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी फार धाडसीपणाने या पुस्तकाद्वारे समोर आणलं आहे, जे गिधाड या लेखातून मला जाणवलं. खूप हिंमत लागते अशा प्रकारचं लिखाण करण्यासाठी विद्याताई. मी हे पुस्तक आज पूर्ण केलेलं आहे आणि न राहून मी हा व्हिडिओ आज करते आहे, जो माझ्या यूट्यूब चॅनलवर जाईल आणि सर्वांपर्यंत या पुस्तकाची माहिती पोचावी या उद्देशानेच मी ह्या चॅनलवर आमच्या चॅनलवर मी हे पब्लिश करत आहे. मला खात्री आहे की तुम्हाला याची हरकत नसावी. कारण जेवढं तुमचं पुस्तक सर्वांना समजेल तेवढंच लोकांपर्यंत आपली भावना, आपल्या मनातील व्यथा आणि त्या मनातून उभरणारे निर्णय आणि आयुष्यासमोर आपण कसे सामोरे जाऊन आपण लढू शकू, जगू शकू, आनंदी राहू शकू आणि परत एका नव्या उमेदीने उभे राहू शकू. या पुस्तकामुळे ही सगळी हिंमत नक्कीच मिळेल. तर विद्याताई, अशीच परत पुस्तकं तुम्ही भरपूर लिहा. वाट पाहतोय. मी हे पुस्तक वाचायला खूप खूप वेळ केला. मला 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे पुस्तक माझ्या हातात आलं आहे. पण काही कारणास्तव मला हे जमलं नाही. पण आता गेल्या आठवडाभर हे मी वाचते आहे. थोडं थोडं का होईना. आणि आज हे पुस्तक माझं वाचून झालं आहे आणि हे नुसतंच वाचून नाही झालेलं आहे. तर ह्याचं माझं 2रं-3रं वाचनही नक्कीच होणार आहे. पण आज म्हटलं जर आपलं पहिलं वाचन झालेलं आहे तर ह्याचा व्हिडिओ बनवावा, म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच. सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकाचं नाव आहे अस्वस्थ मनाचे पडघम, लेखिका श्रीमती विद्याताई निकम. धन्यवाद.